थोड़ा मांगे सर कशा कलवा ब्रिजवर कलवा नवीन ब्रिज कलकत्त्याला जो इन्सिडेंट झालेला आहे तो अतिशय हिंसक इन्सिडेंट झालेला आहे आणि नुसतं आतापर्यंत डॉक्टरवरती हल्ले व्हायचे, आम्ही इंज्युअर व्हायचो. तुम्ही बरेचसे फोटो बघितले असेल, रक्तबंबाळ झालेले डॉक्टर. परंतु आता एका लेडी डॉक्टरवर हल्ला झाला आहे. नुसता हल्ला नाही झाला तर रेप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ब्रुटली रेप करून तिला मर्डर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 200-300चा मॉब येऊन जो काही क्राईम सीन आहे तो क्राईम सीन सुद्धा व्हँडलाइज केलेला आहे, जेणेकरून काहीही एव्हिडन्स मिळणार नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही हा स्ट्राईक करत आहोत आणि हा जो काम बंद आंदोलन आहे किंवा विड्रॉल ऑफ सर्व्हिसेस आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशन जी जगातली सर्वात मोठी NGO आहे, ज्याचे 4 लाख मेंबर आहेत आणि आमच्यासोबत बाकीचे सगळे असोसिएशन सोबत आलेले आहेत. संपूर्ण भारतभर आज अशा प्रकारचं एजिटेशन आम्ही चालू केलेलं आहे. 1700 ब्रांचेस आहेत, 4 लाख डॉक्टर्स आहेत. आज आम्ही 24 आवर्ससाठी सगळ्या सर्व्हिसेस बंद केल्यात. नो ऑपरेशन, नो OPD, नो ॲडमिशन पेशंट एक्सेप्ट डायर इमर्जन्सी. सर हा आंदोलन कुठपर्यंत चालू राहणार आहे? हा सध्या तरी इंडियन मेडिकल असोसिएशनने 24 तासाची हाक दिलेली आहे. आज सकाळी शनिवारी 6 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही सगळ्या सर्व्हिसेस बंद केलेल्या आहेत. एवढंच नाही तर सगळे मेडिकल कॉलेज जेवढे काही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहेत ते सुद्धा आज बंद आहेत. इथे डॉक्टरांची जी असोसिएशन आहे, ज्युनियर डॉक्टरांची, जी सतत आंदोलन करत असते, खरं म्हणजे यांच्यावर नेहमी हल्ले होतात आणि आज त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. तर मार्चचे डॉक्टर इथे डॉक्टर सचिन पाटील आहेत, मार्चचे अध्यक्ष, ते सुद्धा आलेले आहेत. इंटर्न्स, टीचर्स जे मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतात ते सुद्धा आणि बाकीचे नॉन ॲलोपॅथिक डॉक्टर असोसिएशन जेवढे आहेत, निमा, TDMP वगैरे सगळे डॉक्टर सुद्धा या आज रस्त्यावरती उतरले आहेत. सर गव्हर्नमेंटकडे काय मागणी आहे? गव्हर्नमेंटकडे आमची साधी मागणी आहे, जी विक्टिम आहे तिला न्याय मिळायला पाहिजे. जो काही एव्हिडन्स डिस्ट्रॉय केला गेलेला आहे तर तिला न्याय मिळायला पाहिजे. तिच्या फॅमिलीला कंपन्सेशन देण्यात यायला पाहिजे. जे कल्प्रिट आहेत त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी आणि अशा प्रकारचे हल्ले आता आम्ही खपून घेणार नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटने आता वेळ आलेली आहे, त्यांनी ऐकायला हवं. नाही ऐकायला आलं तर याच्या पुढे जे एज्युकेशन आहे ते आम्ही फार स्ट्रॉंग करू. सगळ्या सर्व्हिसेस पूर्ण भारतभर बंद करू. आमची सेंट्रल ऍक्ट अगेन्स्ट व्हायलन्स अगेन्स्ट हेल्थ केअर अँड डॉक्टर्स ही मागणी आहे. ती मागणी आता मान्य झाली पाहिजे. कसं सेवा देणार आहे?
इमर्जन्सी वगैरे काय? इमर्जन्सी एखादा सिरियस पेशंट आल्याच्या नंतर जर आपल्याला वाटतं की हा फार सिरियस पेशंट आहे तर आम्ही त्याला इमिडिएटली आमच्यातले काही डॉक्टर मूव्ह करून ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून कुठल्याही नागरिकाचा जीव नाही गेला पाहिजे. सर हिंदी में जानना चाहिए.